सुलोचनेच्या मालामध्ये तो इंग्रजी जातोय आणि आपल्या मालक रणभूमीवर जाणार आहे हे असणार सुलोचनेला कळाल्याबरोबर आपल्या मालकाला असणार तो ओवाळण्याकरता ती सुलोचना इंद्रजिताची पत्नी आरती घेऊन येते. येत असताना पाय धुते, गंध लावला, आरती ओवाळणार तितक्या वेळामध्ये ती आरती विजली आणि विजल्यानंतर सुलोचनेने आपल्या मालकाचे पाय धरले. मालक मालक आपसुकून झालाय, तुम्ही रणभूमीवर जाऊ नका, रणभूमीवर जाऊ नका. पण माणसाच्या काळाचा क्षय व्हायचा असेल तर मनुष्य कुणाचंच ऐकून घेत नाही. एक भाग त्या पांडव ग्रंथात एक ओळ आलेली महाराज, हो, हरवणी कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. माणसाच्या काळाचा क्षय व्हायचा असेल तर माणसाला विपरीत बुद्धी सुचल्याशिवाय राहत नाही. पुन्हा इंग्रजीने ऐकलं नाही आणि इंग्रजी हो रणभूमीवर गेला. ऐका ना ऐका ना, रणभूमीवर गेला. लक्ष्मणाचा आणि इंग्रजीचं घोरंदारी युद्ध सुरू झालं. पण आपला मालक सुखरूप घरी परत यावं, आपला मालक विजय घेऊन परत यावं असं त्या सुलोचनेच्या मनामध्ये भावना होती. आणि जर आपला मालक सुखरूप घरी येत असेल तर एकच कारण येणार, फक्त त्या देवाचं भजन करणं, त्या देवीचं भजन करणं आणि भजन करा देवाचं. तुम्हाला असणार कशाच प्रकारचं संकट होणार नाही. म्हणून आपला मालक पर्यंत देण्याकरता त्या सुलोचनेने माझ्या प्रभू रामचंद्राचं सुंदर प्रकारचं भजन सुरू केलं. 2 मिनिटं सर्वांना हात वर करा आणि आपल्याला 2च मिनिटं भजन करायचं. श्रीराम राम जय जय राम, 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 आणि त्या नामाचा प्रकार आणि नामाची ताकद त्या इंद्रजिताच्या भोवताली केलेलं सुलोचनेने भजन तर असणारे चक्र भेटे मारू लागले. चक्र फिरू लागलं, काही केलं नाही. इंद्रजिताने जर बाण मारला तर रामाचे 4 वानर मारायचे, बरेच सैन्य मारायचं. पण लक्ष्मणाने बाण मारला, इंद्रजिताच्या जवळ बाणही जात नाही, इंद्रजिताला बाण स्पर्श करत नाही. हे माझ्या बजरंगबली हनुमंताच्या लक्षात आलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ, अरे भैया लक्ष्मणाचा बाण निष्फळ होईल, इंद्रजिताला बाण स्पर्श करत नाही. काय करायचं विभीषण? जी महाराज बोला. हनुमान काय झालं? आज लक्ष्मणाचा निष्फळ होऊ लागला, का बाण लागत नाही? पुन्हा असणार त्या लक्ष्मणाने असणार त्या विभीषण हनुमानने विभीषणाला बोलून घेतलं. विभीषण असणारा आपले 4 प्रधान घेऊन लंकेमध्ये जातात. तर सुलोचना ही प्रभूचं भजन करते, प्रभूचं चिंतन करते आणि त्या चिंतनाचं चक्र फिरत आहे, तयार झालेलं आहे. मग आता जेणेकरून भजन बंद होईल असं काहीतरी मार्ग केला पाहिजे. महाराज 4 प्रधान लंके राजा रावणाच्या सभेमध्ये जातात आणि राजा रावणाला सांगतात, राजा भैया इंग्रजी लक्ष्मणासंग रामासंग युद्ध करतात आणि भैयाची असणाऱ्यांची भावी त्या लक्ष्मणाचे रामाचे नामचिंतन करते. रावणाला राग येतो, संपला माझा दृष्टांत. रावणाला राग येतो, सुलोचनेचं भजन बंद पडतं. भजन बंद पडल्यानंतर नामाचं चक्र कमी होतं आणि लक्ष्मणाचा बाण इंद्रजिताला लागतो. हा प्रभू रामचंद्राच्या समोर जातो, श्री प्रभू रामचंद्राच्या समोर जातो आणि भूत सुलोचनेच्या दारात जातो. हरिनाम गरजता भय नाही चिंता, ऐशी बोले गीता भागवत. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना श्रद्धेला अत्यंत महत्व आहे, भक्तीला अत्यंत महत्व आहे. कारण मी बोलून गेलो करा, देवी मातेच्या असणाऱ्या ठिकाणी भक्ती करा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय नाही. नुसतं आनंदच नाही, संकट निवारण